हवेली तालुक्यातील लोणीकंद येथील नामांकित श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आर्थिक गैरव्यवहाराचा गंभीर आरोपांमुळे संयुक्त धर्मादाय आयुक्त पुणे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. संस्थेचे सचिव शंकर रामचंद्र भूमकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीवर सुनावणी करत न्यायालयाने संस्थेचे अध्यक्ष मारुती रामचंद्र भूमकर यांच्याकडून सर्व प्रशासकीय आणि आर्थिक अधिकार काढून घेतले आहेत. निरीक्षक सचिन बकाल यांची तटस्थ प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर या पुढील सर्व कामकाज हे प्रशासकांच्या नियंत्रणाखाली चालणार आहे. दरम्यान तक्रारीनुसार संस्थेत आर्थिक आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे गंभीर आरोप करण्यात आले. ते बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहार, बनावट कागदपत्रे तसेच बैठकींच्या नोंदींमध्ये फेरफार झाल्याचंही समोर आलंय. या पार्श्वभूमीवर संस्थेचे आर्थिक व्यवहार तात्काळ थांबवावेत आणि बँक खाती गोठवावीत अशी मागणी न्यायालयामध्ये करण्यात आलेली होती. प्राथमिक चौकशीमध्ये काही बाबी संशयास्पद आढळल्यानंतर संयुक्त धर्मादाय आयुक्तांनी तटस्थ प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतलाय. या संपूर्ण प्रकरणामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. तर पुढील न्यायालयीन निर्णयाकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. सर, काय आलं, आमच्या वडिलांचं नाव श्रीरामचंद्र होतं. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जागेमध्ये आम्ही श्रीरामचंद्र एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. ती स्थापन करीत असताना मारुती भूमकरला चेअरमन केलं, दत्तात्रय भूमकरला खजिनदार केले, उद्धव भूमकरला उपाध्यक्ष केलं आणि मी सचिव म्हणून माझ्या कारभार होता. परंतु मारुती भूमकर आणि हे बाकीचे सगळे पहिल्यापासून भ्रष्टाचार या संस्थेमध्ये करायला चालू केलं. त्यांना वारंवार मी सांगितलं की तुम्ही भ्रष्टाचार करू नका. गेले कित्येक वर्ष त्यांनी मला संस्थेच्या कुठल्याही कारभारात काहीच न विचारता म्हणून मी कारभार करून संस्थेमध्ये स्वतःच्या सैन्य हा कारभार केला. आणि त्या कारभार करीत असताना त्यांना CA PC पाटील यांनी मदत केली. हे करीत असताना त्यांनी 2-3 वेळा एकदा कॉलेज जाळायचा प्रयत्न केला, 2 वेळा कंपनीमध्ये जाळायचा प्रयत्न केला आणि ज्या ठिकाणी आर्थिक व्यवहाराची बाजू आहे तिथंच ते जाळलं गेलं. आणि त्यावेळेस त्यांना मंत्री महोदय इंदापूरचे यांनी पण मदत केली. हे सगळं होत असताना मी त्यांना वारंवार सांगितलं होतं की तुम्ही चुकीची कामं करू नका. परंतु मी याच्याकडे दुर्लक्ष करून मला प्रत्येक ठिकाणी टाळण्याचा प्रयत्न केला. सही कधी माझी कुठं वापरली नाही, मला कुठल्या मिटिंगला त्यांनी करून दिलं नाही. शेवटी मी 9 वर्ष झाले त्यांच्याबरोबर लढा देत आहे. 9 वर्षानंतर मला न्याय मिळाला आणि आदरणीय श्री सागर मॅडमनी हा न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी त्यांना सांगितलं खूप मोठा भ्रष्टाचार आहे, शिक्षकांच्या नावाने पैसे काढल्यात, प्रिन्सिपलच्या नावाने पैसे काढल्यात. ह्या सगळ्या पैशाचा त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी पूर्ण उपयोग करून घेतला. आणि हे करत असताना हे सगळ्या गोष्टीचं कळल्यानंतर मॅडमने त्याच्यावरती केअरटेकर म्हणून बागल साहेबांची, सचिन बागल साहेबांची नियुक्ती केली आणि संपूर्ण प्रशासनाचा कारभार आर्थिक त्यांना पाहायला लावला. त्यामुळं काय झालं, मारुती भूमकरचे सगळे अधिकार काढून घेण्यात आले आणि हे अधिकार काढून घेण्यात आल्यानंतर तिथून पुढं त्यांनी माझ्या मुलाला, मला अनेक ठिकाणी धमक्या, जीवबाणाच्या धमक्या अशा अनेक जणांनी मला करायचं चालू केलं. खऱ्या अर्थाने ही संस्था आमच्या वडिलोपरची जागेमध्ये उभी केलेली होती. परंतु उभी करीत असताना पूर्ण डबघाईला संस्थेमध्ये भ्रष्टाचार अनेक, म्हणजे हॉस्टेलमध्ये असेल, ट्रान्सपोर्टमध्ये असेल, तिथं त्यांना असणारे प्रिन्सिपल मॅडमच्या नावाने पैसे अनेक ह्याच्यातनं काढलेले आहेत. प्रिन्सिपल सरांच्या नावाने अनेक ह्याच्यातनं पैसे काढलेले. स्वतः तो अनिल जमदाडे म्हणून तो अकाउंटंट आहे, त्यांनी तर शिक्षकांचे पगार ऑनलाईन त्यातनं घेतलेले, म्हणजे मिळणारे पैसे ते ऑनलाईन घेतलेले. म्हणजे अशा पद्धतीचा भ्रष्टाचार हा सगळा मी शासनापुढे हे केला. शेवटी शासनाला कुठेतरी क्यू आली आणि शासनाने त्या ठिकाणी केअरटेकरची नेमणूक करून त्या ठिकाणी केअरटेकरला सर्व अधिकार दिले. केअरटेकर साहेबांना पण मी वेळोवेळी सांगितलं की माझी त्यांची एकदाच भेट झाली. त्यांना मी सांगितलं की स्वच्छ कारभार करा, तुम्ही प्रशासनाचे अधिकारी आहात, ज्या लोकांवरती आरोप झाल्यात त्यांना घेऊन जर तुम्ही बसले तर हे कधीच तुमचं सॉल्व्ह होणार नाही किंवा काय होणार नाही, समाजापुढे पुढे येणार नाही. आणि आतापर्यंत ज्यावेळेस ह्या घटना घडल्याच्या वेळेस हा सगळ्याचा मास्टर माइंड जर कोण असेल तर मारुती रामचंद्र भूमकर हा मास्टर माइंड. हे सगळं करायला मारुती रामचंद्र भूमकर, ह्याची जर प्रॉपर्टीची चौकशी केली, याच्या व्यवसायाची चौकशी केली तर तुम्हाला सगळ्यांना निदर्शनास येईल त्यांनी किती मोठा भ्रष्टाचार केला आहे. आमच्या कुटुंबात असणाऱ्या एकत्रित कुटुंबाचा व्यवसाय असेल, त्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. स्वतःच्या मुलाच्या नावाने, पाहुणेरावांच्या नावाने, जावांच्या नावाने प्रॉपर्ट्या घेऊन टाकतात त्यांनी. बरोबर हे त्यांनीच नाही केलं तर दत्ता रामचंद्र भूमकर यांनी सुद्धा त्यांच्या पोरांच्या नावाने हे सगळं केलेलं आहे. ह्या सगळ्याचा छडा लावण्यासाठी आणि या ठिकाणची चौकशी करण्यासाठी मी अजूनही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्याचं काम करत आहे. परंतु ह्या भागातील खासदार असतील, 2 आमदार आहेत पुणे जिल्ह्यातले, मंत्री महोदय, हे सातत्याने मला त्रास देतात. त्यांच्या माध्यमातून मला प्रत्येक कामात अडथळा निर्माण होतो आणि
मारुती भूमकर कुठं जाईल तिथं माझ्या मुलाला 1-2 महिन्यापूर्वी धमकी दिल्यानंतर माझ्या मुलांनी पोलीस चौकीत जाऊन क्लिअर कट दाखवलं, त्याची रेकॉर्डिंग पण दाखवलं, पण त्याच्यावरती अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही. उद्या माझ्या मुलाला माझ्या कुटुंबाला जीवाचा धोका आहे आणि हा जीवाचा धोका असताना सुद्धा मी प्रामाणिक काम करीत आहे. मी समाजामध्ये मी आज गेले जिल्हा परिषदेच्या असताना प्रामाणिक काम केलं. कधीही कुणाच्या 5 पैशाला मी कधी निंदा झालेला नाही. माझ्या कुटुंबात वेळोवेळी सांगितलेले की तुम्ही भ्रष्टाचार करू नका. भ्रष्टाचार करीत असताना आज रॉयल्टी भरलेली नाही मारुती भूमकरनी. अनेक अडचणी आहेत, अनेक शासनाला खूप फसवले. प्रोसिडिंग मध्ये खाडाखोड केलेली आहे, प्रोसिडिंग मध्ये खाडाखोड केली, स्वतःची मुलं त्याच्यावरती घेतलेली आहे. स्वतः बाळकोणाची संस्था प्रयत्न करतोय, त्या संस्थेमध्ये स्वतः ताबा घेतोय. आज आतापर्यंत जेवढे 2008 पासून संस्था उभी राहिलेली आहे, आजपर्यंत सगळ्या ठिकाणी ऑडिटवरती फक्त मारुती भूमकरच्या सह्या आहे आणि त्यांना मदत करणारा CFPC पाटील म्हणून आहे. खोट्या कागदपत्राच्या माध्यमातून त्यांनी आतापर्यंत ऑडिट दाखल केलेले, त्याची सुद्धा चौकशी करण्याचं मी पत्र दिलेलं आहे. ह्या सगळ्या चौकशी झाल्यानंतर कुठेतरी न्याय मिळण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्याला होईल. मी जर असं काम करीत असताना सुद्धा मला जर एवढा त्रास असेल तर सर्वसामान्यांची व्यथा काय असेल हाही प्रश्न ऐरणीवर येतोय. हे सगळं करीत असताना ज्यावेळेस प्रोसिडिंग असेल, मारुती भूमकरचा मुलगा असेल, या अनेक यांनी खूप मोठा भ्रष्टाचार याच्यातनं केलेला आहे आणि हा भ्रष्टाचार पुढे एवढीच भूमिका माझी नाक आहे आणि यासाठीच माझे प्रयत्न राहील. आणि हे करीत असताना पोलीस चौकीतनं सुद्धा मला काही अधिकाऱ्यांनी मला ठीक आहे आम्ही मदत करू, हे करू आश्वासन दिलं, परंतु आज गुन्हे दाखल होऊन सुद्धा त्याच्यावरती कुठली कारवाई प्रामाणिकपणे होत नाही. त्याचं दुःख सुद्धा माझ्यासारख्याला नेहमी वाटत असतं. हे करीत असताना ज्यावेळेस एखादी संस्थेमध्ये जाळपोळ केली जाते, ती जाळपोळ केल्यानंतर मी त्या ठिकाणी पोलीस चौकीला रिपोर्ट केलेला, माझा अर्ज दिला आहे, ह्याच्यात मला काहीतरी गैरतथ्य दिसते, ह्याच्यात आपण सखोल चौकशी करावी. पण कुठल्याही मंत्री महोदयाच्या दबावाखाली कुठलाही चौकशी न करता चुकीच्या माध्यमातून MSCB असेल, वरती बांधकाम विभागाच्या माध्यमातून असून ह्या सगळ्या चुकीच्या माहिती देऊन त्यांनी त्या ठिकाणी ते जाळपोळ लपवण्याचं काम ठिकठिकाणी केलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना मारुती भूमकर कायमस्वरूपीच चुकीचं काम करीत आहे. गेले कित्येक वर्षापासून त्याच्या अनेक चुका आहेत आणि त्या चुकावरती पांघरून घातलं जातं. त्याचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत माझ्याकडे पैसा आहे तोपर्यंत मी कुणालाही खरेदी करू शकतो, कुणाला पण घेऊ शकतो. माझ्या मुलाला धमकी देताना उद्धव भूमकरचा हा शब्द वापरला की आम्ही पोलीस सुद्धा खिशामध्ये आमच्या पैसे घेऊन आम्ही त्यांना खरेदी करू, असं शाब्दिक भाषेत रेकॉर्डिंग केलेली मी क्लिप पोलीस चौकी सादर केलेली. असं नाही की बाबा खोटे केले किंवा काय केले, का जे घडले ते पण सांगितलं. म्हणते तरी माझ्यावरती सुद्धा विनाकारण मारल्याचा आरोप केला. मी कुणालाही मारलं नाही, मला अगोदर मारलं गेलं. मला मारल्यानंतर माझ्या मुलाला जेव्हाच मारलं तेव्हाच मी हात उचलला. शेवटी मला बचाव करायचा असेल तर मला सुद्धा कुठेतरी पुढे येणं गरजेचे आहेत ना, आणि या दृष्टिकोनातून मी तिथं गेलो. परंतु माझं सुद्धा चुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रसार माध्यमातून माझं नाव बदनाम करायचं मारुती भूमकर यांनी केलेलं आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं वाटतं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.